पालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच राज्यभरात पैशांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात अनेक ठिकाणी विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। सोलापूर, वसई, सायनमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। पाहूयात। मतदानाआधी पैशाचं वाटप आणि वादावादी। विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप। सर्रासपणे पैशाचं वाटप, कारवाईची मागणी। पालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यभरात पैसे वाटपावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले, तर कुठे सत्तेत असलेले मित्रपक्षच एकमेकांवर आरोपांचे बॉम्ब टाकतायत। सोलापूरमध्ये भाजप उमेदवाराच्या मुलानं पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या मुलाचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आलाय। संभाजीनगरमध्ये भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी हा आरोप केला। एका मताला 4000 रुपये दिले जात असल्याचा आरोप दानवेंनी केला। पैसे वाटताना आमच्या उमेदवारांनी पकडले, अक्षरशः पकडले। म्हणजे त्याच्यात पाकिट आहे, पाकिटावर नाव लिहिलंय, पाकिटात अमाऊंट आहे, हे पकडले आमच्या लोकांनी। पाकिटं पण आणले आणि पोलिसांना सांगून टाकलेलं आहे। पोलिसांनी काय केलं अजून मी माहिती घेतली नाही, कारण रात्री उशिरा झालं। आमचा जो माजी नगरसेवक या भागाचा सतीश कटकडे त्यांनीच पकडले सगळे लोक। भाजपचा एक उमेदवार होता तिथं, तो तर पळून गेला अक्षरशः। परंतु सांगायला काय हरकत नाही, 1-2 कार्यकर्त्याला चांगलं चोपलं। मग वाजवा, तुमच्या बरोबर आम्ही बी आहोत। पैसे वाटत असेल तर तुम्हीच काय, आम्ही पण आहोत ना। परंतु तुम्ही असं एकंदर बोट असं दाखवतायत की शिवसेना भाजपचे लोक पैसे वाटतायत आणि तुम्ही गपचूप घरी बसलेल्या। आम्ही तुमच्या बरोबर आहोत, चला जो पैसे वाटत असेल त्याच्या कानाखाली मारण्याची आमची टाळता येईल। तर अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपमध्ये पैशाच्या वाटपावरून वाद पाहायला मिळाला। अमरावतीच्या बेलपूर भागात भाजपनं पैसे वाटल्याचा युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला। वसई पूर्व वॉर्ड क्रमांक 19 मधील वसई फाटा आणि गांगडीपाडा या परिसरात मध्यरात्री 2च्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना पिशव्यांसह पकडल्याचा दावा। मुंबईत पैसे वाटपाच्या आरोपांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी भाजपमध्ये जुंपली आहे। भाजप उमेदवार शिल्पा केळुसकरांच्या पदाधिकाऱ्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला, तर सायनच्या प्रभाग क्रमांक 173 मध्ये हा पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला। प्रतिष्ठानगरमध्ये आज पैशाचा पाऊस पडत आहे। आम्ही त्या पैशाचा पाऊस पडणाऱ्याला पकडलेला आहे, त्याच्याकडची पॉकेटं पकडलेली। जर तुम्ही ह्या विभागामध्ये पैशाचा पाऊस पडत असाल तर मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही कामावरती मतदान घेणार आहात, मग पैसे कशाला वाटता? घाबरून पैसे वाटता का लोकांना? घरोघरी का पैसे वाटत आहात? जर तुम्ही कामाच्या जोरावर मतदान घेणार असाल तर पैशाचा पाऊस का पाडतात? म्हणजे पैसे तुमच्याकडे वरून आलेले आहेत। पण प्रतिष्ठानगरमध्ये सगळं जनता खुली नाही आहे। प्रतिष्ठानगरच्या प्रत्येक इमारतीमध्ये तुम्ही घराघरामध्ये पैसे वाटतात आणि ती पॉकेट आज आमच्या हातात आलेली आहे। विरोधकांनी भाजपवर केलेल्या आरोपांनंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले, जे पैसे वाटत असतील त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी। सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ही भाजपची भूमिका नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। ज्या पक्षाचे लोक पैसे वाटतात त्यांच्यावर कडक कारवाई निवडणूक आयोगाने पोलिसांनी केली पाहिजे। सत्तेपासून पैसा, पैशापासून सत्ता भूमिका आमची नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी कडक पहारा देऊन गरज पडली ज्या वस्त्यामध्ये त्या पोलिसांना वाटतं ज्या वस्त्यामध्ये काही गडबड होऊ शकतं त्या वस्त्यामध्ये कडक पहारा लावून पोलिसांनी आणि आयोगाने असा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे। पालिका निवडणुकीत पैसे वाटपावरून चांगलंच रान पेटलंय। अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले, तसंच या पैशाच्या वादात हाणामारी देखील झाली। मात्र पैशाचं वाटप कधी थांबणार? पैसे वाटणाऱ्यांवर वचक नाही का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।